हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. मॉर्निंग मुंबई. तर कसं काय मैत्रिणींनो, बरं आहात ना? तर मीही बरी आहे आणि छान असा खूप मजेशीर पाऊस पडत आहे. म्हणजे त्या पावसाला तोडच नाही. माझे मिस्टर आताच गाणं म्हणत होते की आधी म्हणजे पाऊस पडत नव्हता तेव्हा लोक गाणं म्हणत म्हणजे असं रील्स टाकत होते की पड रे पाण्या पड पाणी पाणी. आणि आता पाऊस पडतोय तर आता लोक म्हणतायत की बस झालं, नको पाणी नको पाणी नको पाणी. म्हणजे आपलं तसं असतं. आपल्यावर जर कोणता व्यक्ती जर जीव लावत असेल ना तर आपण त्याला म्हणतो बस रे बाबा, किती जीव लावतो, तुझा काही जीवच नाही माझ्यावर. असं नाही तसं नाही. आणि त्याने नाही लावल्यावर मग तेव्हा आपण म्हणतो तू जीवन लावत नाही, तू जीवन लावत. तसंही पावसाचा ऋतू तर सगळ्या ऋतूचं तसंच असतं, बरोबर की नाही? तर कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मी देखील मजेत आहे. म्हणजे मी हीच थोडी आमच्या भाषेतली टोन बोलली, आमची खानदेशातली मराठी बोलली मी. आता आता मी मुंबईतली प्रॉपर मराठी बोलणार आहे. तर झाले का चहा पाणी वगैरे? तर आम्ही चहा पाण्यासाठी थांबलोय, पण भरपूर पाऊस चाललाय बाहेर. आणि मिस्टर म्हणत होते की मी जातो दूध आणायला, पण त्यांना पण थोडंसं ताप आल्यासारखं, आज सुट्टी आहे आणि त्यांना थोडंसं ताप आल्यासारखं कणकणी वाटत आहे. तर म्हणून ते नाही गेले. मग मी ते जात होते पण मीच नाही पाठवलं. मी ब्लिंकिटवरून मागवलेलं आहे आणि आता ते किती वेळात येईल काय माहित. आता वाजलेत म्हणजे 10:30 झालेत, अजून अर्ध्या तासाने ते दूध येणार आहे. म्हणजे ते 11 सव्वा 11 पर्यंत येईल, तेव्हा आम्हाला चहा मिळणार आहे. कारण की उशिराच उठलो आम्ही, आज सुट्टी होती ना, यांना पण सुट्टी, मुलांना पण सुट्टी. ब्लॉग कंटिन्यू बघूया. ए जा अभी घर पे जा, घर पे जा, घर पे. आज शनिवार आहे आणि मिस्टरांना सुट्टी देखील आहे आणि छान मस्त असा पाऊस पडतोय. आणि आम्हाला सर्वांनाच आहे ना साबुदाणा खिचडी खूप आवडते, म्हणून मग आज मस्त असे साबुदाणे भिजवलेत आणि साबुदाण्याची खिचडी करणार आहोत. तर तुम्ही खायला या. आमच्याकडे कशी बनवतात आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात बघूया. पावसाची अशी एकदम संततधार चालू आहे. आणि बरं झालं की आज शनिवार आहे म्हणून पोरांनाही सुट्टी आहे आणि नवऱ्याला पण सुट्टी आहे, म्हणून सर्वजण घरी आहेत. आणि घरी असल्यामुळे ना मग आम्ही ठरवलं आज फक्त साबुदाणा खिचडी करायची आहे. कारण की आम्हाला सगळ्यांना आवडते, आम्ही ती जेवणात पण खाऊ शकतो, असं म्हणजे आवडते. नाश्त्यालाच नाही पण जेवणात पण. नाश्ता वगैरे झालेला आहे, त्याच्यानंतर आता साबुदाणा खिचडी करायची आहे. तर मी साबुदाणा खिचडी करते. मी साबुदाणे आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेत आणि इथे मिरच्या भाजून घेतल्यात. आता आपण बनवूया साबुदाणा खिचडी आणि ही सर्वांसाठी बनणार आहे, म्हणजे तिघांसाठी. त्याची तुम्हाला थोडीशी भेटणार, पण मला नाही जास्त खायचे कारण की मला माहिती आहे ना ऑपरेशन झालंय माझं. मग मला जास्त काय असं चांगलं खायला अलाउड नाही, म्हणून मला आता ही कोबी बनवायची, त्याच्यासोबत माझ्यासाठी 1-2 चपाती करायची आणि मग ते कोबीची भाजी आणि चपाती मला खायची आहे. तू काय खाणार आहे? साबुदाणे खिचडी खाणार की काय खाणार? तर आपण आता स्वयंपाकाला लागूया. याच्यात बटाटेही घालायचं असतं ते विसरलेच होते मी, आता लक्षात आलं. आता बटाटे कट करून घेते. बटाटे कापायचे राहिलेले आणि ते माझ्या लक्षात नव्हतं बटाटे टाकायचे आहेत म्हणून. बरं झालं पटकन आठवलं, म्हणून मग मी 2 बटाटे घेतले. त्यांना धुवून त्यांच्यावरचे सालपट काढून घेतले आणि परत त्यांना धुवून मग आता पाण्यात कट करून घेते. बटाटे नेहमी कापताना ना ते डायरेक्टली पाण्यातच कापायचे, कारण की ते असेच कोरडे आपण कापून ठेवले ना की ते काळे पडतात. म्हणून काळे पडू नये ना, म्हणून आपण डायरेक्टली पाण्यातच टाकावे. आणि साबुदाणा खिचडी करताना बटाटे मी असे बारीक बारीक कट करून घेते, म्हणजे की ते पटकन शिजतात. आणि जर मोठे मोठे जर आपण स्लाईस केले ना ते पटकन शिजत नाही, म्हणून मी छोटे छोटे स्लाईस करून घेते. आणि कधी कधी असं होतं ना की आपण साबुदाणा खिचडी करताना त्याच्यामध्ये बटाटे असे कच्चे कच्चे राहतात, मग तेव्हा ते अजिबात चांगले लागत नाही. पण ते पूर्ण शिजलेले बटाटे पाहिजेत, म्हणून ना बारीक बारीक कट करून घ्यायचे.
पटकन शिजतात तरी आणि खायला पण छान लागतात. हा खूप मस्त असा पाऊस चालू आहे, खूप छान वाटतं. आणि म्हणजे खूप म्हणजे उन्हाळ्यानंतर पावसाळा आला ना की खूप भारी वाटतं. कारण की उन्हाळ्यामध्ये आपण किती गरम होतंय असं म्हणून आपण नेहमी म्हणजे पूर्ण ते 2 महिने खूप कंटाळलेलं असतं. आणि त्याच्यानंतर पावसाळा येताना खूप छान गारगार असं वातावरण होऊन जातं आणि खूप भारी वाटतं तेव्हा. कसं ना, प्रत्येक गोष्टी म्हणजे कोणतीही गोष्ट असेल ना ती जास्त काळ टिकत नाही. मग ते आता म्हणजे निसर्गच आपल्याला सगळं शिकवून जातं. आता कसं ना, म्हणजे जेव्हा उन्हाळा होता ना तर सगळे लोक तेच म्हणायचे किती ऊन आहे, किती ऊन आहे, किती ऊन आहे, उन्हामुळे असं होतंय, उन्हामुळे तसं होतंय, उन्हामुळे एवढ्या माणसांचा जीव गेला, उन्हामुळे तेवढ्या माणसांचा जीव गेला, उन्हामुळे हे झालं, उन्हामुळे ते झालं. आता उन्हाळा गेला आणि पावसाळा आलाय तरी पण आता लोकांचे कंप्लेंट्स चालूच आहे सारखं न्यूजमध्ये. पावसामुळे असं झालं, पावसामुळे तसं झालं, पावसामुळे. मग नेमकं काय, कोणता ऋतू हवा आहे हेच हे नसतं. आणि जर हिवाळाही असला ना तरीही लोक म्हणतात की हिवाळ्यामध्ये हे झालं, ते झालं, ते झालं. म्हणून आहे ना, लोकांचे कंप्लेंट्स हे कधीच थांबत नाही. म्हणून म्हणजे निसर्गाकडून हे आपल्यालाही शिकण्यासारखं भरपूर असतं आणि आपणही तशा चुका हे वारंवार करत असतो. तर आता मी आधी कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये मी जिरे टाकले, मिरच्या टाकल्या, मिरच्या चांगल्या तेलात तळल्या गेल्या. त्याच्यानंतर मी त्याच्यात बटाटे टाकले, बटाटे चांगले तेलात परतून घ्यायचे, म्हणजे तिथे तेलातच ते शिजून जातात. त्यांना नंतर मग शिजवण्यासाठी वेगळे काही म्हणजे हे करायची वाफत बसण्याची वगैरे गरज लागत नाही. तेलातच. आणि शिजवताना मीठ टाकायचं, मीठ टाकल्यावर टोमॅटो असो, बटाटा असो, कांदा असो पटकन शिजला जातो. म्हणून ते शिजवताना त्याच्यात मीठ ॲड करायचं आणि थोड्या वेळ त्याला चांगलं तेलात परतून मग त्याच्यावर कमी गॅस करून झाकण ठेवून द्यायचं. बटाटे छान असे मस्तपैकी शिजले जातात. असं चेक करून घ्यायचे बटाटे शिजलेत की नाही ते. आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं 5 मिनिटासाठी. त्याच्यात साबुदाणे धुवून एका चाळणीमध्ये, म्हणजे आपण ते धुवून भिजवून घ्यायचे 2-3 तासपर्यंत भिजवून घ्यायचे आणि नंतर मग अशा चाळणीमध्ये काढून ठेवायचे. म्हणजे ते कोरडेही होतात, असे चिपचिपीत होत नाही, कोरडे होतात चांगले आणि तसे मग मऊ लागतात. म्हणजे तेलामध्ये पूर्ण साबुदाणे मिक्स करून झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट हे ॲड करायचं. आमच्याकडे सॅटरडे स्पेशल म्हणजे शनिवारी स्पेशल म्हणजे साबुदाण्याची खिचडी असते. कारण की माझ्या मिस्टरांना शनिवारी जेवत नाही. उपवास नाही म्हणता येणार त्यांचा, उपवास नाही म्हणता येणार, पण ते जेवत नाही शनिवारी. त्यांचं आधीपासूनच आहे तसं. त्यांना म्हणजे रविवारी त्यांना नॉनव्हेज खायचं असतं ना, म्हणून ते शनिवारी जेवत नाहीत. असा त्यांचा उपवास असतो. ते म्हणतात 1 दिवस पोटाला उपाशी ठेवायचं म्हणजे पचनशक्ती ही चांगली राहते, म्हणून ते शनिवारी जेवत नाहीत. येते का कापता? बारीक केली का? बोट कापून घेतलंस का? आणि ही सुट्टी असलेली माणसं ही बघा, ही बघा अशी बसलेली ते ही बघत मस्त लाईट बंद आणि पिक्चर लावून मस्तपैकी बघत बसलेत. सुट्टी नसलेले कामगार संघटना, मी आणि माझा मोठा मुलगा. आम्ही सुट्टी असल्यावर पण सुट्टी नसते हो ना सिद्धांत? तुमची मुलं पण तुम्हाला मदत करत असतील ना? माझा मुलगा तर खरोखर मला मदत करतो, सगळ्याच कामांमध्ये करतो, सगळ्या कामांमध्ये. आणि मला म्हणजे असं वाटत नाही की मला मुलगी असायला पाहिजे होती, मुलीने केलं असं. उलट बरं आहे
मला जर माझ्यासारखी मुलगी राहिली असती ना तर मग कॉम्पिटिशन झालं असतं आमचं कॉम्पिटिशन. तिला नवीन कपडे घ्यायचे की मला घ्यायचे, तिला शॉपिंग करायची की मला करायची असं चाललं असतं. माझ्या मुलांना लागते तरी पण भरपूर शॉपिंग लागते ना सुद्धा, पण जास्त नाही लागते, जास्त